नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पॉलिटिक्समधला तिसरा टॉपिक तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ह्यावर आपण लेक्चर बनवत आहोत। म्हणजे सर्व क्वेश्चन्सची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे। तेच आपण सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन। जिथे एक्सप्लेनेशन गरज आहे तिथे मी सर्व एक्सप्लेन सुद्धा करणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर हा आपला पॉलिटिक्समधला टोटल कितवा तर 7वा लेक्चर असेल। तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिजे नसतील तर नक्की जाऊन पहा, ओके। आणि ही पॉलिटिक्सचे जे काही मी 6 लेक्चर्स ऑलरेडी घेतलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा, आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूपच युजफुल असतील ते। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर टॉपिक आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये। हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे। म्हणजे आपल्या राज्यघटनेचे कोणकोणती महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये आहेत आणि त्याच्यावरचे सर्व क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन, ओके। म्हणजे फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे। आपण क्वेश्चनच्या थ्रू हे सर्व लेक्चर्स अभ्यासणार आहोत। तर चला आपण पाहूया हा टॉपिक। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, खालीलपैकी राज्यघटनेची कोणती मूलभूत वैशिष्ट्ये आहेत। हे बघा, हा PSI मुख्य 2012ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे। आपल्या राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत? राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य आणि घटना दुरुस्ती संदर्भात संसदेचे मर्यादित अधिकार। तर ह्याच्यामधले ऑप्शन दिलेत तुम्हाला अ, ब, क, ब आणि क, अ, ब, ड आणि वरीलपैकी सर्व। तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? तर वरीलपैकी सर्वच्या सर्व ही आपल्या राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, ओके। तर कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत आपण पुढे पाहणारच आहोत, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवा, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य आणि घटना दुरुस्ती संदर्भात संसदेचे मर्यादित अधिकार। क्लिअर? आता आपण पुढचे पाहूया। तर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्ये आहे? ठीक आहे। त्याच्यामध्ये 4 दिलेत। भारत धार्मिक राज्य आहे, धर्मनिरपेक्ष राज्य आहे, भारत भांडवलशाही राज्य आहे की यापैकी नाही? तर या खालीलपैकी म्हणजे ह्या 4 ऑप्शनमधून भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य कोणते आहे? तर ते म्हणजे आपलं भारत हे काय आहे तर एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे, ओके। म्हणजे सर्वात मोठी लिखित व राज्यघटना हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे। सर्वात मोठी लिखित राज्यघटना, जनतेचे सार्वभौमत्व। भारत हे आपलं धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि हेच महत्त्वाचं असं भारतीय राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य आहे। आणि भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केलेला आहे आणि तो केव्हा केलेला आहे? तर लक्षात ठेवा, 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीने, ओके। 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीमुळे उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। यावर खूप वेळा घुमून फिरून क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे। तर धर्मनिरपेक्षता शब्द केव्हा समाविष्ट करण्यात आला आहे? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये। भारतामध्ये सर्व धर्मांना समान मानले जाते, तसेच प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार त्यांना वाटणाऱ्या धर्माचा स्वीकार तसेच ते त्याग करता येतो। भारतामध्ये धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे मित्रांनो, ठीक आहे। परंतु धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे हित, सार्वजनिक कल्याण, सार्वजनिक शांतता यांना धक्का लागत असेल तर राज्य धार्मिक बाबतीत सुद्धा हस्तक्षेप करू शकतो। कशामुळे? लक्षात ठेवा, धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे हित, याशिवाय सार्वजनिक कल्याण आणि सार्वजनिक शांतता यांना धक्का लागत असेल तर राज्य धार्मिक बाबतीत सुद्धा हस्तक्षेप करू शकते। हे 3 पॉइंट लक्षात ठेवा, ओके। आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 3, राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वाचा स्वीकार केलेला आहे? एकेरी न्याय व्यवस्था, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता आणि समान अखिल भारतीय सेवा। तर याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व। राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी वरीलपैकी सर्व, ह्या सर्वच्या सर्व तत्वांचा स्वीकार केलेला आहे। एकेरी न्याय व्यवस्था, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता आणि समान अखिल भारतीय सेवा। नंबर 4, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोतांच्या योग्य जोड्या जुळवा, ओके। असिस्टंट मुख्य 2015ला मित्रांनो हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे।
तर आपण पाहूया वैशिष्ट्य कोणकोणती दिलेत. एकेरी नागरिकत्व, मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता व बंधुता आणि उर्वरित अधिकार. आणि स्त्रोत दिलेत ब्रिटिश राज्यघटना, फ्रान्स राज्यघटना, कॅनडा राज्यघटना आणि अमेरिकन राज्यघटना. ओके, तर एकेरी नागरिकत्व आपण कुठून घेतलेलं आहे, तर ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मूलभूत हक्क आपण कुठून घेतलेले आहेत, तर अमेरिका राज्यघटनेकडून. स्वातंत्र्य, समता व बंधुता आपण फ्रान्समधून घेतलेले आहे. आणि उर्वरित अधिकार आपण कॅनडा या राज्यघटनेकडून घेतलेले आहे. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. हे याचं आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 4चा ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 5. इकडे पण आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या योग्य जोड्या जुळवा. राज्यसेवा पूर्व 2013ला मित्रांनो हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर वैशिष्ट्ये कोणती आहेत, राज्यपालाचे पद, न्यायालयीन पुनर्विलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि संसदीय राज्यपद्धती. इकडे भारत सरकारचा कायदा, ब्रिटिश राज्यघटना, आयर्लंडची घटना आणि अमेरिकेची घटना. तर स्त्रोत आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर राज्यपालाचे पद. राज्यपालाचे पद आपण कुठून घेतलेले आहे, तर हे पद आपलंच आहे. भारत सरकारचा कायदा कधीचा होता, तो 1935चा कायदा. ठीक आहे, तर हे पद आपलंच आहे, भारत सरकारचा कायदा याच्यातून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन. तर न्यायालयीन पुनर्विलोकन आपण अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेले आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलेले आहेत. आणि संसदीय राज्यपद्धती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले. ओके, ब्रिटिश राज्यघटना, संसदीय राज्यपद्धती. तर याचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. पुन्हा एकदा सांगते, राज्यपालाचे पद भारत सरकारचा कायदा 1935चा आहे तो, त्यातून घेतलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेलं आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची घटना आणि संसदीय राज्यपद्धती ब्रिटिश राज्यघटना. ओके, तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. काय दिलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून डॅश डॅश व्यक्त होते. राज्यसेवा पूर्व 2015ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 4 ऑप्शन दिलेत. तर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून एक दिलाय, राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. सेकंड दिले, मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाहीत अथवा हिरावून घेता येत नाहीत. थर्ड दिले, अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटना दुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. आणि 4 दिले, सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण तो राज्यघटनेचा भाग असत नाही. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही हे व्यक्त होते. ओके, लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1 हे क्वेश्चन नंबर 6चं आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होत नाही. क्वेश्चन नंबर 7. तर समतेचे तत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य की सार्वभौमत्व. हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. ओके, तर पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करते. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगायचं आहे. तर कोणत्या होतो मित्रांनो, तर न्यायालयीन पुनर्विलोकन होते, समतेचे तत्व नाही. संघराज्य आणि सार्वभौमत्व म्हणजे ऑप्शन नंबर 2 ब, क आणि ड यांचा समावेश होतो. न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य आणि सार्वभौमत्व. क्लिअर. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहूया. तर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, तर मगाशीच आपण पाहिलेला आहे, तर पुन्हा एकदा पाहूया आपण. टॅक्स असिस्टंट 2014ला सुद्धा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर राज्यपालाचे पद, न्यायालयीन पुनर्विलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि संसदीय राज्यपद्धती. तर राज्यपालाचे पद आपण कुठून घेतलं, हे आपलंच आहे, भारत सरकारचा कायदा 1935. ओके,
त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन आपण अमेरिका राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. मार्गदर्शक तत्त्वे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे आणि संसदीय राज्यपद्धती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 8चा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1, 1, 4, त्यानंतर 3, 2. ऑप्शन नंबर 1 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आपण मगाशी सुद्धा हा क्वेश्चन पाहिलेला आहे मित्रांनो. ओके, हा कशामध्ये विचारलेला आहे? तर हा टॅक्स असिस्टंट 2014 मध्ये विचारलेला आहे आणि सेम क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2013ला सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन सुद्धा रिपीट होतात, तर तुम्ही लक्ष देऊन बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे, योग्य जोड्या जुळवा. गट अ मध्ये काय दिलेलं आहे? तर द्विगृही व्यवस्था, वैधानिक अवक्रमण, स्वातंत्र्य निर्वाचन मंडळ आणि प्रांतिक स्वायत्तता. गट ब आहे भारत सरकार अधिनियम 1935, भारतीय परिषद अधिनियम 1961, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड अधिनियम 1919 आणि मॉर्लेमेंटो सुधारणा 1909. ओके, तर द्विगृही व्यवस्था हे कशामध्ये आहे मित्रांनो? तर ते आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड अधिनियम 1919, द्विगृही व्यवस्था 1919चा कायदा. त्यानंतर वैधानिक अवक्रमण हे कशात आहे? तर भारतीय परिषद अधिनियम 1961. नंतर स्वतंत्र निर्वाचन मंडळ हा आहे मॉर्लेमेंटो सुधारणा आणि प्रांतिक स्वायत्तता हे आपला भारत सरकार अधिनियम 1935. ओके, म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, 3, 2, 4 आणि 1. ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. आता क्वेश्चन नंबर 10 पाहूया आपण. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कारण 4 ऑप्शन आहेत. भारतात स्वतःचा धर्म नाही, भारतात धर्माचे पालन करण्यास बंदी आहे, भारतात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? अगदी बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर आहे. म्हणजेच भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कारण भारतात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे, अनुसूचित जाती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला आहे? इम्पॉर्टंट आहे. अनुसूचित जाती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर सायमन कमिशन. ओके, सायमन कमिशनने अनुसूचित जाती हा शब्द सर्वप्रथम वापरला. ओके, आणि ही कधी आला होता सायमन कमिशन? 1927 मध्ये. लक्षात ठेवा. आता आपण पुढचा पाहूया. तर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे? संयुक्त जबाबदारीचे तत्व, एक नेतृत्व, एकजिन्सीपणा की वरीलपैकी सर्व. तर खालीलपैकी कोणते मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहेत? तर ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे, वरीलपैकी सर्व वैशिष्ट्य. संयुक्त जबाबदारीचे तत्व, एक नेतृत्व आणि एकजिन्सीपणा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 काय आहे? खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये राज्यघटनेची आहेत? अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तीय राज्यघटना, लिखित व सविस्तर स्वरूपाची राज्यघटना, स्वतंत्र व एकेरी स्वरूपाची न्यायालयीन व्यवस्था, द्विगृही कायदेमंडळ आणि अधिकाऱ्यांचे केंद्रालाच झुकते माप. त्याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 1. म्हणजे सर्वच्या सर्व ही काय आहेत? तर राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. ओके, आपण कोणकोणती पाहिली? अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय, बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलं लिखित सविस्तर स्वरूपाची राज्यघटना, बरोबर आहे, सर्वात मोठी व लिखित राज्यघटना आहे ती. त्यानंतर स्वतंत्र व एकेरी स्वरूपाची न्यायालयीन व्यवस्था, बरोबर आहे. द्विगृही कायदेमंडळ, अधिकारांचे केंद्राला झुकते माप, याशिवाय जनतेचे सार्वभौमत्व. ओके मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, जनतेचे सार्वभौमत्व. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हे सुद्धा काय आहे? तर एक वैशिष्ट्य आहे. ओके, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता. त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, संघराज्याचे स्वरूप, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार, मूलभूत अधिकारांचा समावेश, प्रौढ मताधिकार, मार्गदर्शक तत्त्वे. ओके, त्यानंतर एकेरी नागरिकत्व, मूलभूत कर्तव्ये, आणीबाणीची तरतूद. ओके, त्यानंतर मित्रांनो आणखीन पण आपण पाहूया काही त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ती, जसं कल्याणकारी राज्याचा स्वीकार, शक्तिशाली केंद्र सरकार, त्यानंतर त्रिस्तरीय शासन व्यवस्था, त्यानंतर प्रगत राज्यघटना, समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही सर्व काय आहेत? तर वैशिष्ट्ये आहेत आपल्या राज्यघटनेची. ओके, ह्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? आता आपण पाहिले कोणते होते? संसदीय शासन पद्धती, स्वतंत्र व दुहेरी न्याय व्यवस्था,
अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय सर्वात मोठी अलिखित. तर अलिखित आहे का मित्रांनो? तर नाही. ती काय आहे? लिखित. म्हणजे हे तर नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर मिळेल ब आणि ड. कारण की आपली न्यायव्यवस्था दुहेरी आहे का? तर नाही, एकेरी न्यायव्यवस्था आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ब आणि ड हे याचं आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 पाहूया आपण. ओके, खालील विधाने पहा. UPSC 2008ला क्वेश्चन विचारला गेलेला होता. ओके, तर काय विचारलेलं आहे? भारताचे संविधान भारतातील लोकांच्या संपूर्ण गरजा भागवू शकते. याला एक गृहीत संविधान असे म्हणतात. ओके, तर अ आणि ब दोन्ही बरोबर, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर अ आणि ब दोन्ही बरोबर, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आहे आणि नाही असं विचारले. अयोग्य आहे, परंतु ब चूक, अ चूक आणि ब बरोबर. तर याचा आन्सर काय येणार आहे? तर क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजेच अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? तर अगदी बरोबर आहेत, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे भारताचे संविधान भारतातील लोकांच्या संपूर्ण गरजा भागवू शकते, याला एक गृहीत संविधान असे म्हणतात. हे ब हे त्याचं काय नाही आहे? तर स्पष्टीकरण नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 काय आहे? मूलभूत अधिकारांसंबंधी खालील विधानावर विचार करा. UPSC पूर्व 2008ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. मूलभूत अधिकारांसंबंधी विधानावर आपल्याला विचार करायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार राज्यघटनेद्वारे नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानंतर नागरिकांचे मूलभूत अधिकार खंडित करण्यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला नाही. तर याचा आन्सर काय येईल? तर अ, ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत? तर अगदी बरोबर आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा 3ऱ्या. आपण सर्व भाग पाहणारच आहोत मित्रांनो, कोणत्या भागामध्ये कशाचा समावेश होतो. नंतर मूलभूत अधिकार राज्यघटनेद्वारे नागरिकांना प्रदान करण्यात आले आहेत, अगदी बरोबर. आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार खंडित करण्यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला नाही, तो फक्त संसदेलाच आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन योजनेच्या नियंत्रणाखाली झाली. सुरुवातीला भारतीय संविधान सभेची सदस्य संख्या 369 होती. त्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक 9 जानेवारी 1946ला दिल्ली येथे झाली आणि संविधान सभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. तर आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. तर काय आन्सर याचं? अ आणि ड ह्या दोन स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. ओके, म्हणजे संविधान सभेची स्थापना कोणाच्या नियंत्रणाखाली झाली? तर कॅबिनेट मिशन, राईट आहे. संविधान सभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली, हे सुद्धा राईट आहे. आणि प्रभारी हे होते सच्चिदानंद सिन्हा. तर मग तुमचे परमनंट अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून, म्हणजे परमनंट अध्यक्ष, स्थायी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. ते कधी? तर ते होते इथं 9 जानेवारी दिले, इथं 9 जानेवारी नाही मित्रांनो, 9 डिसेंबर 1946ला झाली आणि तेव्हाच डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 11 डिसेंबरला कोणाची निवड करण्यात आली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. योग्य जोड्या जुळवा. UPSC पूर्व 2011ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत. मूलभूत अधिकार, संसदीय शासन प्रणाली, आणीबाणी आणि नीतिदर्शक तत्वे. ओके, आणि हे कोणत्या देशाकडून आपण घेतले ते आपल्याला सांगायचं आहे. UK, अमेरिका, आयर्लंड, जर्मनी आणि कॅनडा. तर आपण 1 बाय 1 पाहूया. तर मूलभूत अधिकार आपण कोणाकडून घेतलेत मित्रांनो? तर ते घेतलेत आपण अमेरिका या देशाकडून घेतलेत मूलभूत अधिकार. संसदीय शासन प्रणाली आपण कुठून घेतलेली आहे? तर संसदीय शासन प्रणाली आपण घेतलेली आहे UK वरून, युनायटेड किंगडम. देन आणीबाणी आपण कुठून घेतलेली आहे? तर आणीबाणी आपण घेतलेली आहे जर्मनीकडून. ओके, आणि नीतिदर्शक तत्वे आपण घेतलेले आहेत, म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आपण घेतलेली आहेत आयर्लंडकडून. याचा आन्सर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 3 2143 हे याचं आन्सर आहे. ओके, 2143 क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आहे. तर किती जणांचा राईट आला असेल मित्रांनो? ऑलमोस्ट सगळ्यांचा आला असेल, कारण की या अगोदरच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण हे सर्व पाहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19.
त्याच्यामध्ये पण आपल्याला सांगायचे कोणत्या देशाकडून आपण घेतलेला आहे. सूची 1 मध्ये दिलेत नीतिदर्शक सिद्धांत, मूलभूत अधिकार, समवर्ती सूची. भारत हा राज्यांचा संघ आहे, परंतु अधिकारांचे झुकते माप हे केंद्राकडेच आहे. आणि सूची 2 मध्ये आपल्याला देशांची काही नावं दिलेली आहेत. नीतिदर्शक सिद्धांत आपण कोणाकडून घेतलेला आहे, तर ते आहे आयर्लंडकडून. मूलभूत अधिकार अमेरिकाकडून. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून. आणि भारत हा राज्यांचा संघ आहे, परंतु अधिकारांचे झुकते माप केंद्राकडे हे कॅनडाकडून. तर आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. म्हणजे 3, 5, त्यानंतर 1 आणि 2. ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. भारतातील धर्मनिरपेक्षता संबंधी विधानावर विचार करा. यामध्ये धर्म आणि राजकारण वेगळे आहे. धर्माच्या आधारावर निवडणुका लढणाऱ्या राजकीय पक्षावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले आहे. आणि ड आहे प्रत्येक समुदायाच्या व्यक्तिगत नियमांचा स्वीकार केला आहे. तर कोणते विधान योग्य आहे, तर अ, क आणि ड हे 3 स्टेटमेंट अगदी योग्य आहेत. म्हणजे यामध्ये धर्म आणि राजकारण वेगळे केलेले आहे. त्यानंतर भारतातील सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहे. प्रत्येक समुदायाच्या व्यक्तिगत नियमांचा स्वीकार केलेला आहे. अ, क आणि ड हे 3 स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. परिशिष्टे आपण पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व परिशिष्टे पाहणार आहोत. ओके, तर 9वे, 10वे, 11वे आणि 6वे परिशिष्ट दिलेले आहेत. तर 1 बाय 1 आपण पाहूया कोणतं परिशिष्ट कशासाठी आहे. तर 9वे परिशिष्ट. 9वे परिशिष्टामध्ये काय आहे, तर जमीन सुधारणा कायदे हे 9व्या परिशिष्टामध्ये. 10वे परिशिष्ट आहे पक्षांतर बंदी कायदा. त्यानंतर 11वे परिशिष्ट. 11वे परिशिष्ट आहे पंचायत राज संस्था. आणि 6वे परिशिष्ट. 6वे परिशिष्ट काय आहे, तर जनजाती क्षेत्राचे प्रशासन. म्हणजे त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2. 2, 5, 1 and 3. 2, 5, 1 and 3. ओके, तर टोटल किती परिशिष्ट आहे, टोटल 12 परिशिष्ट आहेत. आणि हे 12च्या 12 परिशिष्टे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, त्यानंतर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 22. खालील विधानांवर विचार करा. भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये. तर त्यात मला काय काय दिलेलं आहे, संपूर्ण भारतासाठी एकेरी नागरिकत्व, संसदीय शासन व्यवस्थाचे सरकार, मूलभूत अधिकारांचा समावेश आणि अधिकारांची विभागणी. तर ही वैशिष्ट्ये 4चे 4ही बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. म्हणजे सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये अगदी बरोबर आहेत. ओके, तर काय काय दिलं आहे आपल्याला, अधिकारांची विभागणी. तर अधिकारांची विभागणी कोणाकोणामध्ये, तर केंद्र सरकार, राज्य सरकार. ओके, तर ह्याच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतासाठी कसं नागरिकत्व आहे, तर एकेरी नागरिकत्व आहे. भारताने एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारलेली आहे, कारण भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. तेव्हा राष्ट्रीय ऐक्यासाठी एकेरी नागरिकत्व पद्धतीचा आपल्याला उपयोग होतो. ओके, आणि नागरिकत्व कोणत्या कलमामध्ये आहेत मित्रांनो, तर घटनेच्या कलम 5 to 11 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कायदा कोणता होता, तो 1955चा कायदा होता. आणि आता सध्या त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे, सर्वांना माहिती आहे ते, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. ओके, त्यानंतर भारताने एकेरी नागरिकत्वाची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर ते आहे ब्रिटन या देशाकडून भारताने एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारलेली आहे. ओके, त्यानंतर स्वतंत्र व एकेरी स्वरूपाची आपली न्यायव्यवस्था सुद्धा आहे. त्यानंतर आपलं केंद्र सरकार शक्तिशाली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्र व राज्य यांचे संबंध चांगले राहावेत यासाठी अधिकारांची विभागणी 3 सूचीमध्ये केली होती. तर कोणकोणत्या होत्या, एकतर होती केंद्र सूची, त्यानंतर होती राज्य सूची, आणि तिसरी कोणती मित्रांनो, समवर्ती सूची. ह्या 3 सूची. ओके, तर पूर्वी केंद्रामध्ये किती होते, 97 विषय होते, आणि सध्या किती आहेत, तर 100 विषय आहेत. त्यानंतर राज्य सूचीमध्ये अगोदर होते 66 आणि आता किती आहेत, तर 61 आहेत. म्हणजे 5 विषय कमी केलेले आहेत, आणि ते कुठे गेले, तर ते समवर्ती सूचीमध्ये ॲड केलेले आहेत. पूर्वी होते 47 समवर्ती सूचीमध्ये, आणि आता सध्या किती आहेत, तर ते आहेत 52 52 आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा, केंद्रामध्ये 100, राज्यामध्ये 61 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय. ओके, आणि शेष अधिकार कोणाकडे असतात, तर ते केंद्राकडे राखीव असतात. आणि सूची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली, तर ती आहे ऑस्ट्रेलिया.
ओके, लक्षात ठेवा आपण ऑस्ट्रेलियाकडून सूची पद्धत घेतलेली आहे. ओके, त्यानंतर आणखीन उद्दिष्टे महत्त्वाची कोणती, तर समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही सुद्धा वैशिष्ट्य आहेत, आपली उद्दिष्टे आहेत. द्विगृही कायदेमंडळ पद्धती आहे, लोकसभा व राज्यसभा. त्रिस्तरीय शासन व्यवस्था आहे, केंद्र, राज्य व स्थानिक सरकार. त्यानंतर आपण आणखीन काही स्टेटमेंट्स पाहूया मित्रांनो, ते तुमच्या लक्षात राहतील. ओके, आता इथपर्यंत आपले 22 क्वेश्चन आजच्या लेक्चरमधले झालेले आहेत. टोटल आजच्या लेक्चरमध्ये आपण 22 क्वेश्चन पाहणार आहोत आणि तो आपला आजचा लेक्चर कंप्लीट झालेला. आता काही महत्त्वाचे स्टेटमेंट मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका. ओके, तर भारतीय घटना समितीने राष्ट्रध्वजाला केव्हा मान्यता दिली, हे सुद्धा मी एकदा टॉपिकमध्ये लिहिणारच आहे, आपण सेपरेट टॉपिक बनवूया. सुद्धा लक्षात ठेवा, 22 जुलै 1947. मल्टिपल स्टेटमेंट जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा असे विचारतात, तर राष्ट्रध्वजाला केव्हा मान्यता दिली, तर 22 जुलै 1947 रोजी. आणि त्यानंतर राजमुद्रेला घटना समितीने कधी मान्यता दिली, तर लक्षात ठेवा 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्याला राजमुद्रेला मान्यता दिली. ओके, त्यानंतर आपण आणखीन पाहूया की 1929 मध्ये लाहोरच्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. 1929 मध्ये. ओके, त्यानंतर 1922 मध्ये महात्मा गांधींनी यंग इंडिया या वृत्तपत्रातून भारताचे स्वराज्य हे ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही अशी भूमिका मांडली. झेंडा समितीचे अध्यक्ष मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर HC मुखर्जी होते. त्यानंतर मूलभूत अधिकारांच्या उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. हे सर्व आपण बघणार आहोत, मी फक्त तुम्हाला आता इथे उल्लेख झाला होता म्हणून सांगते. ठीक आहे, त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे विसर्जन होऊन त्याचे रूपांतर लोकसभेमध्ये झाले होते. कधी, 24 जानेवारी 1950 मध्ये. राज्यघटनेतील सर्वात मोठे व सविस्तर कलम कोणते आहे, तर ते आहे 243 243 आहे. ओके, त्यानंतर संविधान निर्माण सभेचे सचिव HVR अय्यंगार हे होते. ओके, त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन. खूप वेळा विचारलेलं आहे. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर C राजगोपालाचारी होते. ओके, त्यानंतर हिस्ट्री ऑफ द पार्लमेंट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते, तर सुभाष कश्यप हे होते. हे सर्व तुम्हाला आता लक्षात नसतील राहत मित्रांनो एखाद वेळेस, तर मी ह्यावर एक सेपरेट लेक्चर बनवेल, किंवा तुम्हाला जर हवा असेल लेक्चर तर नक्की मला कमेंट करून सांगा. आपण ह्या टॉपिकवर एक सेपरेट लेक्चर बनवू, म्हणजे महत्त्वाचे असे जे स्टेटमेंट्स एक्झाममध्ये विचारले जातात पॉलिटिक्समधून. ठीक आहे, तर हे सर्वच्या सर्व आपण एका लेक्चरमध्ये घेऊया. 1-2 वेळा रिवाईज केलं तर तुमचे ते अगदी व्यवस्थित होऊन जातील. ठीक आहे, तर आता आपण हा लेक्चर इकडे संपूया. आपण लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.